हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण फॅन्सी ड्रेसची इथे कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। इथे मी मेन फॅब्रिक घेतले, अस्तर घेतले। आधी आपण अस्तरावरती कटिंग करूया, मग मेन फॅब्रिक ठेवून आपण इथे कट करणार आहोत। तर इथे आपण 2 मीटर कापड घेतले, त्यानंतर आपण वरचा पार्ट सेपरेट कट करणार आहोत। त्याच्यामुळे मी एवढा इथे कापड डबल फोल्ड करून घेतलाय। 4 कापडात आपण याची घडी घातली या पद्धतीने। आता चेस्ट पॉइंट पासून सेपरेट आपल्याला पार्ट कट करायचा आहे, तर आपण 4 कापडात घडी घातली। आता याची उंची आधी आपण बघणार आहोत। तर याची जी उंची आपल्याला हवी आहे या पॉइंटला, ती हवी आहे 12 तयार। तर या पॉइंटला आपण घेऊया 1 इंच एक्स्ट्रा, म्हणजेच की 13 इंचावरती। त्यानंतर शोल्डर, पाठीमागचा गळा डीप असणार आहे, तर शोल्डर इथे आपण घेतोय 5.5 इंचावरती। मुंढ्याची जी उंची आहे ती असणार आहे आपली या पॉइंट पासून 6.5 इंचावरती। इथून चेस्टचा चौथा पार्ट, तर चेस्ट घेर आहे आपला इथे 36 इंचाचा। तर इथे आपण 9 वरती 1 पॉइंट देऊया। इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। आता बघा, या पॉइंटला कमरेचा चौथा पार्ट टाकायचा आहे। कमर घेर आहे आपला इथे 32 इंचाचा, तर आपण 8 वरती 1 पॉइंट देऊया। इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन। आता बघा, गोलाई जी आहे, आता इथे आपला फ्रंट अँड बॅक चारी पार्ट आपण एका वेळेस कट करतोय। एका जी पार्टची आपल्याला पाठीमागची जी गोलाई द्यायची ते 1 आणि जस्ट 2 लाईन 6.25 इंचावर द्यायची आहे, आणि फ्रंटची जी गोलाई ती आपल्याला द्यायची 1 इंचावरती। दोघही पॉइंट आपण इथे ड्रॉ करून घेऊया। जेव्हा आपण पाठीमागचा गळा डीप घेतो, तेव्हा पाठीमागची जी गोलाई ते 1.5 ऐवजी न घेता ती आपल्याला 6.25 इंचावरती घ्यायची आहे। आता गळ्याचा घेरा इथून घेतोय आपण 2.5 इंचावरती, आणि पुढचा जो गळा आहे तो या पॉइंटला मी घेते 6 इंचावरती व्ही शेप मध्ये, आणि पाठीमागचा जो गळा आहे तो आपण घेतो इथे 10 इंचावरती। पसरटचा आपण इथे गळा घेतोय, पण आधी या पॉइंटला तुम्हाला मी एक बेसिक आधी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, मग आपण जसे हवे तसे गळ्याला इथे आपण आकार देणार आहोत। ही पाठीमागची गळ्याची उंची, ही पुढची गळ्याची उंची, आणि हा आपला गळ्याचा घेऱ्याचा पार्ट। सरळ लाईन ड्रॉ केली आहे। आता जसं की मी तुम्हाला म्हटले, पुढचा जो गळा आहे तो आपला फक्त इथे व्ही शेप असणार आहे या पद्धतीने। आणि आता पाठीमागचा जो पार्ट आहे, शोल्डर पॉइंटला कमी जास्त करायचं नाही, फक्त अर्धा इंच 6 इंचावर जो मेजरमेंट आहे अर्धा इंच आपल्याला या पॉइंटला बाहेर जायचंय, आणि इथे हलकीशी गळ्याला घ्यायची आहे गोलाई या पद्धतीने। हा आपला पाठीमागचा गळा। तर बघा, इथे आपण पूर्ण ड्रॉ करून घेतलं, याला आपण कट करून घेऊया। आता बघा, या पॉइंटला एक्स्ट्रा वाला पार्ट आपण कट केला आहे। जो पुढचा जो गळा आहे तो आधी मी जे आपले 4 कापडात आपण कापड ठेवलाय त्याचा व्ही शेप मध्ये आपण पुढचा गळा इथे कट करून घेतला एका पार्टचा। तर याला काय करायचं, आपल्याला आधी हा पार्ट सेपरेट करायचा आहे, आणि या पॉइंटला आपल्याला शोल्डर सेपरेट केल्यानंतर अर्धा इंच जो आपल्या मुंड्याची जी गोलाई होती ती आपल्याला इथे कमी करायची या पद्धतीने। तर फ्रंट पार्ट आपला रेडी आहे। त्यानंतर आता बॅक पार्ट मध्ये फक्त आपल्याला आता हा जो आपला गळ्याचा पार्ट आहे पाठीमागचा, तो आपल्याला जिथे ड्रॉ केला आहे त्या पॉइंटला आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तो पाठीमागचा डीप नेक या पद्धतीने आपला इथे रेडी आहे, आणि फ्रंट पार्टचा व्ही शेप आपला या पद्धतीने इथे रेडी आहे। आता बॉटमचा जो पार्ट आहे खाली घेरायचा तो आपण इथे कट करणार आहोत। तर यासाठी एक सोपी ट्रिक आहे। इथे आपण 2 मीटर अस्तर घेतलं होतं बरोबर, तर या अस्तरामधून जो आपण कटिंग केलेला पार्ट आहे खाली या पॉइंटला एका लेवल मध्ये, जो आपण वरचा पार्ट कट केला एका लेवल मध्ये कापड आपल्याला इथे सेट करायचं आहे। आणि आता या पॉइंटला बघा, तर इथे बघा आपण साइड पॉइंट पासून कपडा एका लेवल मध्ये केलाय। नंतर 2 मीटर आपला हा कापड आहे, याची मी डबल घडी घातली। आता याची आपल्याला कटिंग करायची नाहीये। आता याला सेंट्रल पॉइंटला ठेवायचंय, आणि जेवढा आपला साईडला 3-3 इंचाचा जो कापड दिसतोय याची आपल्याला इथे या पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचं आहे, आणि बरोबर कमरेच्या घेरा एवढा आपला हा पार्ट येईल। तर अस्तराची कटिंग आपली इथे कंप्लीट झाली। आता मेन फॅब्रिक, तर तयार लेंथची आपल्याला हवी ती 50 रेडी हवी आहे। आता या पॉइंटला बघा, याची उंची अस्तराची मेन फॅब्रिक पेक्षा इथे कमी असणार आहे।
तर बघा आता या पॉइंटला जसं की मी तुम्हाला उंचीविषयी इथे सांगते, उंची याची वाली खाली पट्टी वगैरे फोल्ड करायची नाही, कारण काठाचा पार्ट आहे. तर साधारण याची जी उंची येते ती 45.5 आपल्याला इथे तयार दाखवते. तर तयार ही फक्त आपली इथे 43.5 येईल. कारण का तर या पॉइंटला बघा शोल्डरमध्ये दाबलं जाईल, परत इथे अर्धा इंच कापड आपला दाबला जाईल, उंची याची कमी येईल मेन फॅब्रिकपेक्षा. मेन फॅब्रिकला आता करायचं काय आपल्याला, या पॉइंटला इथे मी 2.5 मीटर हा मेन फॅब्रिक कापड घेतला आहे. जेवढा आपण बॉटमचा पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला 50 इंचची उंची घ्यायची आहे आणि वरचा पार्ट जसा आहे तसा ठेवून मी इथे कट करून घेणार आहे. आता बघा या पॉइंटला आपण गळ्याची कटिंग केली नाही, फक्त एक्स्ट्रावाला पार्ट इथे कट करून घेतला मेन फॅब्रिकचा. आणि इथे तुम्ही बघाल की मी पूर्ण जो कापड आहे तो डबल इथे फोल्ड करून घेतलाय. या पद्धतीने अस्तरपेक्षा याची उंची आपण जसं की मी तुम्हाला म्हटली आपल्या याची उंची 50 असणार आहे आणि कमरेला अस्तरपेक्षा याच्या जो पूर्ण घेरदार जो ड्रेस असणार आहे कमरेच्या पॉइंटला याला पूर्ण आपल्याला या पद्धतीने बारीक बारीक पूर्ण इथे प्लेट्स लावायचे आहेत आणि पूर्ण घेरदार ड्रेस इथे रेडी करायचा आहे. तर या पॉइंटला बघा आपली कटिंग इथे कंप्लीट झाली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये याची मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टिचिंग दाखवणार आहे.